गुरुवारची शॉपिंग करायला, पूजेचं सामान आणायला. तर मी तुम्हाला पण दाखवते आम्ही काय काय घेतलं. आणि हा माझा आउटफिट आणि ही मम्मी. आम्ही चाललेलो मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारची शॉपिंग करायला. आणि आवाज खूप कमी येत असेल जस्ट बिकॉज मी बाहेर होते आणि बाहेर खूप आवाज होता. आता आम्ही चाललो माझं सामान घ्यायला. आणि मला थोडंसं सामान घ्यायचं होतं माझ्या एम्ब्रॉयडरीचं. तर मी या दुकानात जाणार. मिरर दे ना. हे पॅचेस खूप भारी वाटत होते. असे पॅचेस मी सुद्धा बनवते. जर तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट करा. आणि मी मिरर्स घ्यायला आलेली कारण मी ज्या क्लासला जाते तिथे माझं एम्ब्रॉयडरीचं सेशन चालू आहे. तिथे मला हे मिरर्स लागणार आहेत. आणि त्यानंतर आम्ही गेलो गुरुवारचे सामान घ्यायला. आणि लिटरली खूप गर्दी होती. संध्याकाळी पण गर्दी असते म्हणून आम्ही सकाळी आलो तर सकाळी पण खूप गर्दी होती. त्यानंतर आम्ही इथून हार आणि शेवंतीची फुलं घेतली. आणि शेवंतीची फुलं इतकी छान दिसत होती तर मम्मीने माझ्या 2 घेतली आणि हार घेतला. त्यानंतर इथून आम्ही विड्याची पानं घेतली. आणि विड्याची पाने पण खूप महाग झाली आहेत आता. माझ्या मम्मीने तिला प्राईस विचारली आणि लिटरली तिच्या तोंडावर रिजेक्ट केलं. मला एवढं हसू येत होतं. आणि आता आम्ही जाते थोडीशी भाजी बघायला. इथे गावठी भाज्या बसतात आणि इथली भाजी खूप फ्रेश असते आणि ते काढून आणतात. आणि हा फुलाचा वाटा होता 20 रुपयाला 1 वाटा. तर आम्ही 1 वाटा घेतला उद्याच्या पूजेसाठी. आणि या एरियामध्ये सगळे गाववाले माणसं बसतात भाजी घेऊन, ज्यांच्याकडे शेतातली भाजी असते. आणि त्याच्यानंतर आम्ही चाललेलो आता 5 फळं घ्यायला. जाता जाता मला तिकडे गुलाबं दिसली आणि इतकी छान वाटत होती ती. वाट्यावर विकत होती ती लोक. मी प्राईस तर विचारली नाही पण तरीसुद्धा. आणि त्यानंतर आम्ही गेलो थोडी फुलं घ्यायला. अजून वेणी आणि विचारायची होती. हे बुके इतके सुंदर दिसत होते. मी विचार केला की माझ्या बर्थडेला पण मी एक बुके घेऊ. बट त्यांनी प्राईसच इतकी सांगितली की माझं बजेटच इतका नाही आहे. आणि मी ह्यातला हा वाला फूल घेतलेला पिंकवाला. मला अजून एक घ्यायचा होता पण मला मम्मीने घेऊ नाही दिला. माझी मम्मी जो कोण दिसेल त्याच्यासोबत बोलत राहते. आता ही व्हाईटवाली कुर्ती घातलेली काकी आम्ही ओळखत पण नाही आला तरी तिच्यासोबत बोलत राहते. त्यानंतर आम्ही गेलो या शॉपमध्ये. इथून थोडं खायला घेतलं आणि नंतर घरी आलो. आणि जर तुम्ही ही चॉकलेट खाल्ली असेल तर कमेंट करा आणि मला सांगा. हॅलो. सो आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि आज मांडणी मी करणार आहे. तर मी तुम्हाला पण दाखवेन की मी कशी मांडणी केली आणि गुरुवारी काय काय होतं. मी मस्त रेडी झाली आहे. मी मेकअप आणि काय नाही केला, बस मी कपडे घातले आहेत. आणि मागे साफसफाई चालू आहे सगळी मम्मी करते आहे.